राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेस रद्द करण्यात यावा व इतर मागणीसाठी सांगलीतील व्यापाऱ्यांनी 27 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळला। यास शेतकरी म्हणून आमचा संपूर्ण पाठिंबा राहील असे पत्र भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार यांनी प्रसिद्धीस दिले। सांगलीची बाजारपेठ ही हळद, मका, बेदाणा, सोयाबीन, गूळ, भुईमूग या शेतकऱ्यांच्या उत्पादित मालासाठी प्रसिद्ध आहे। परंतु स्पर्धात्मक युग आले। विजापूर, गोकाक, महालिंगपूर, पंढरपूर अशा शेजारच्या ठिकाणी नवनवीन बाजारपेठा तयार झाल्या। त्यामुळे शेतकरी आपल्या मालाला जो जास्त भाव देईल त्याला तो आपला माल घालू लागला आहे। तसेच तेथील मार्केट कमिटी शेतकऱ्यांना व वाहतूकदार यांना पार्किंग, मुक्काम सहित सर्व सोयी सवलती देऊ लागले। त्यामुळे साहजिकच सीमा भागातील शेतकरी हळूहळू तिकडे वळू लागला। सांगलीच्या व्यापाऱ्यांची विश्वासार्ह कृषी मालाचे सौदे काढल्याने मिळणाऱ्या स्पर्धात्मक चढेभावामुळे आमची बाजारपेठ संपूर्ण राज्यात व देशात प्रसिद्ध आहे। शेतकऱ्यांना व पुढे ग्राहकांना समाधानकारक अशी बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे। पण कृषी मालावर आकारला जाणारा सेस हा उत्कृष्ट स्पर्धेतील मोठी अडसर ठरतोय। सेस रद्द झाल्यास व्यापारास आणखी चालना मिळेल। कोट्यावधी रुपयांचा गोळा होणारा सेस हा त्यातील भ्रष्टाचार व उधळपट्टीमुळे ही बदनाम झाला। शेतकरी व व्यापारी यांच्या हितासाठी दिनांक 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चास जाहीर पाठिंबा व सक्रिय सहभाग व न्याय हक्कासाठी प्रयत्न करेल।